नगरसेवक इतर पक्षाचे तुमच्या संपर्कामध्ये आहेत? हा, नाशिकमध्ये सुद्धा आमच्याकडे वेगवेगळे करतायत. जळगाव सुद्धा आम्हाला घेऊन जात आहे. व्हिडिओ ट्विट केला. त्यामुळे आता मी सांगणार नाही नावं पक्ष सुद्धा पण आहेत. मला वाटतंय की तर मुख्य प्रवाहामध्ये यावं. आता महापौर आमचा होणार आहे. सगळी सत्ता आमच्याकडेच आहे. बघण्यासारखं मोठा एक चांगला उपक्रम मंडळ धार्मिक उत्साह हा आमच्याकडे या ठिकाणी आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की आपण यामध्ये सामील झालं पाहिजे. आपल्याला काम करायला मिळालं पाहिजे. अनेक नगरसेवक आहेत. त्यांना वाटतं की आपल्याला पक्षात जायचं आहे. म्हणजे अजून 2 दिवस निकालला म्हणून अनेक जण इच्छुक आहेत. शिंदेच्या शिवसेनेला सहभागी करून घेणार मुंबईच्या वाटाघाटीमध्ये शिंदेतल्या काही लोकांना त्या शिंदे गटात या ठिकाणी मी वेगळे लढलो. त्यांचे मला वाटतं की 25-26 नगरसेवक निवडले. आमचे 72 नगरसेवक निवडून आलेले. तरी पण मला वाटतं इतर ठिकाणी काय काय होतंय तसं तुम्ही म्हणता येत नाही. काय जे असेल ते मला वाटतं एकत्रितपणे आमचे पॉलिटिक्स नेते जे आहेत ते बसून या संदर्भामध्ये निर्णय करतील की या संदर्भामध्ये राहते समजतात. कल एरोबेटिक शो होने वाला है. एरोबेटिक शो होने वाला है. कल उसके लिए किस तरह का काही पक्षांचे नगरसेवक तुमच्या संपर्कामध्ये, काही आमदारांमध्ये संपर्कात असं कळत आहे. थोड्या दिवसात तुम्ही जे मला म्हटलं सांगा आमदार किती झाले आमच्याकडे तर आम्ही ठेवायचे होते. 100 पैकी 130 आमदार तर आमच्याकडेच आहेत. जरा शिल्लक पण आहे थोडीशी वेळ आलेली आहे. पण आहे बरेच लोक आहेत की त्यांना तिकडे असं वाटत नाही. खरं सांगून आपल्याला म्हणून मला वाटतं की आम्ही जर ठरवलं पूर्ण राज्यावर ते सोहळा तर म्हणणार नाही. माहितीवरच आम्ही आहोत. पण अनेक आमदार पण आहेत इतर पक्षामधले की त्यांना कोणी आपण बघितलं निकालावर त्यांनाही कळतं की आपलं भविष्य काय. नगरपालिका तुम्ही बघा 50 नगरपालिका सुद्धा तिन्ही पक्षाच्या आरोग्य आलेल्या नाही. आता महापालिका बघा 3-4 महापालिका सुद्धा 29 पैकी त्यांच्या हातामध्ये लागत नाहीये. काय अवस्था झाली त्यांची. मग अशा पक्षामध्ये कोण राहायला तयार होईल. त्यांचं कोणीच राहिलेलं नाही. कोणी लक्ष देत नाही. काँग्रेसच्या एका नेत्याने पुढे सभा घेतली का नाही घेतली. शरद पवार साहेबांच्या कुठे ताई आल्या आमच्या कुठ्या सुट्या तर याला कुठे सभा घ्यायला कुठेच नाही. पवार साहेब ठीक आहे तर ते घेणार नाही घेऊ शकत नाही त्याच्यावर ते म्हणणार नाही. पण खाते दुसऱ्या फळीमध्ये कोण आलं खातं कोणीच नाही आलं. सध्या खाली कोण आहे कोणी नेते दिसतच नाही. या सगळ्या परिवाराच्या पार्ट्या आहेत. ठाकरेंकडे पण तुम्ही सांगा ठाकरे सोडले उद्धवजी सोडले तर कोण सभा घेणार आहे. समजा फार ते राजकुमार तयार झाले आदित्यजी तिसरा कोण नेता आहे तिथं ते सभा लोक ऐकायला येतील.